दोन व्हिडिओजमध्ये पाहिलं ओव्हरव्ह्यू ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि हिस्टॉरिकल डेव्हलपमेंट अँड माइलस्टोन्स. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहे, तर टाइप्स ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स, नॅरो वर्सेस जनरल ए आय, हे पॉइंट आपण आज डिस्कस करणार आहे, कव्हर करणार आहे. सो त्यासाठी Okay, so types of artificial intelligence, narrow versus जनरल ए आय इन डिटेल एक्झाम फॉर्मॅटमध्ये आपण ते बघणार आहे. ओके, सो आपण स्टार्ट करूत. पहिला तरी आपल्याला ह्या क्वेश्चनमध्ये जेव्हा पण त्यांनी टाइप्स ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स असं विचारतात, पहिल्यांदा आपल्याला लॉंग आन्सरमध्ये लिहायचं आहे. सो पहिला इंट्रोडक्शन द्यायचं थोडं आर्टिफिशियल इंटेलिजन्स काय असतंय, मग त्याचे टाइप्स एक्सप्लेन करायचं. याच्याने आपल्याला फुल मार्क्स भेटतात एक्झाममध्ये. ओके, फर्स्ट काय करायचं, तर चला बघू. टाइप्स ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स, नॅरो वर्सेस जनरल ए आय. ओके, पहिला आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे इंट्रोडक्शन. आर्टिफिशियल इंटेलिजन्स refers to ability of machines, computer systems to perform tasks that normally require human intelligence, learning, reasoning, problem solving and decision making. आपल्याला पाठ झाले आता सध्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं डेफिनेशन, की बाबा हे काय आहे, मशीन्सला एबल करताय और कम्प्युटर सिस्टम्सला एबल करताय की टास्क परफॉर्म कर. ओके, टास्क दॅट नॉर्मली रिक्वायर, आपलं मानवी बुद्धीचा वापर करून मशीन्सला ते एबल करताय. आर्टिफिशियल इंटेलिजन्स की तू टास्क परफॉर्म कर, लाईक तू लर्न कर, रिझनिंग कर, प्रॉब्लेम सॉल्विंग कर, डिसिजन मेकिंग कर. हे आहे आपलं इंट्रोडक्शन. ओके, सो ह्याच्यानंतर ना आपल्याला काय सांगायचंय की ह्याचे टाइप्स आपल्याला डिस्कस करायचे आहेत, कारण क्वेश्चन काय आहे, टाइप्स. सो थोडंसं इंट्रोडक्शन दिलं, त्यानंतर आपण टाइप्सला डिस्कस करायचं. ओके, सो टाइप्स ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स, नॅरो वर्सेस जनरल ए आय. ओके, त्याच्यामध्ये काय, की ए आय इज ब्रॉडली क्लासिफाईड इंटू टू मेन टाइप्स असं लिहायचं. त्यांनी कुठले विचारलेत, नॅरो ए आय. नॅरो ए आयलाच काय म्हणतात, वीक ए आय म्हणतात. आणि जनरल ए आय, जनरल ए आयला काय म्हणतात, स्ट्रॉंग ए आय. हे लक्षात ठेवायचं आहे. ओके, त्यानंतर आता बघा ना, फर्स्ट आहे नॅरो ए आय. नॅरो ए आय म्हणजे काय, वीक ए आय म्हणलं जातं नॅरो ए आयला. ओके, नॅरो ए आय इज अ टाइप ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स डिझाईन्ड टू परफॉर्म स्पेसिफिक टास्क और लिमिटेड रेंज ऑफ टास्क. ओके, वीक ए आय आहे म्हणजे स्पेसिफिक टास्क किंवा लिमिटेड रेंजमध्ये टास्क दिलं जातं, तेच ते परफॉर्म करतं. ते होल वाईडली परफॉर्म करत नाही, फक्त एका टास्कवरती किंवा स्पेसिफिक रेंजमध्ये, त्या रेंजमध्येच ते काय करतं, टास्क परफॉर्म करतं. इट कॅनॉट परफॉर्म आउटसाइड इट्स प्रोग्रॅम्ड डोमेन. ओके, म्हणजे त्या स्पेसिफिक टास्कच्या बाहेर आपण काही टास्क दिलो तर ते हँडल करू शकणार नाही, कारण ते वीक ए आय आहे. ओके, इट फोकसेस ऑन सॉल्विंग वन पर्टिक्युलर प्रॉब्लेम इफिशियंटली, म्हणजे एका टास्कवरतीच ते बरोबर इफिशियंटली किंवा विदाऊट एरर्स ते वर्क करू शकतं, सॉल्व्ह करू शकतं प्रॉब्लेमला, कारण ते नॅरो ए आय आहे, म्हणजे खूप वीक ए आय आहे. ओके, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स बघायचं आता. कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे, टास्क स्पेसिफिक म्हणजे सिंगल टास्कच ते करू शकतं. ओके, ॲट अ टाइम. कॅनॉट थिंक बियॉन्ड इट्स प्रोग्रामिंग, म्हणजे आपण टास्क स्पेसिफिक दिलो म्हणजे काय, की आपण दुसरा कुठला टास्क बियॉन्ड द प्रोग्रामिंग घातलो तर ते करूच शकणार नाहीये. सो त्याला म्हणतात इट कॅनॉट थिंक बियॉन्ड इट्स प्रोग्रामिंग. हे त्याचं सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स आहे. थर्ड काय आहे, कॅनॉट ट्रान्सफर नॉलेज टू अदर टास्क. ओके, म्हणजे काय, की बाबा आपल्यापुरतंच मर्यादित आहे, ते दुसऱ्यांना ते नॉलेज टास्क पाठवू शकत नाही, कारण ते वीक ए आय आहे. ओके, थर्ड फोर्थ पॉइंट काय आहे, वर्क्स विदिन प्री डिफाईन्ड रूल्स और ट्रेंड डेटा. ओके, स्पेसिफिक रूल, स्पेसिफिक टास्क आहे म्हणजे काय, की बाबा स्पेसिफिक रूल्स किंवा प्री डिफाईन्ड रूल्स असतात और ट्रेंड डेटा. ओके, म्हणजे त्या ट्रेंड डेटाच्या बाहेर ते काहीच एक्सेप्ट करू शकत नाही, वीक ए आय. ओके, मोस्ट ए आय सिस्टीम्स टुडे आर नॅरो ए आय. ओके, मोस्टली ए आय सिस्टीम्स काय आहेत आज, वीकच आहेत, कारण त्याला अजून ट्रेन केलं जात आहे स्ट्रॉंग बनवण्यासाठी. याला म्हणतात नॅरो ए आय. आता आपण बघू त्याचे एक्झाम्पल्स नॅरो ए आयचे. ओके, फर्स्ट एक्झाम्पल आहे व्हॉइस असिस्टंट, सिरी, अलेक्सा, गुगल असिस्टंट. गुगलचा आपण आता माईक बघतो, त्या माईकमध्ये कसं व्हॉइस असिस्ट करतो ना, हे कशाचा प्रकार आहे, तर वीक ए आयचा प्रकार आहे. रेकमेंडेशन सिस्टीम, नेटफ्लिक्स, यूट्यूब, ॲमेझॉन, हे पण वीक ए आय किंवा नॅरो ए आयमध्ये येतात. फेस रिकग्निशन सिस्टीम्स, हे पण वीक ए आयमध्ये येतात.
ओके. म्हणजे काय फेस रिकॉग्निशन म्हणजे आपण आता WhatsApp अनलॉक करायला किंवा आपण आता प्रेझेंटी वगैरे घ्यायला टीचर्स आता फेस बघून फेस ते कॅप्चर करते इमेज मग त्यांचं फेस रिकॉग्नाइज होतं आणि त्यांचं अटेंडन्स लागतं. हे फेस रिकॉग्निशन सिस्टम्समध्ये येतात. चॅटबॉट्समध्ये ChatGPT, DeepSeek, एआयज हे आहेत ना. स्पॅम ईमेल फिल्टर स्पॅम आहे की नॉन स्पॅम हे एआय डिसाईड करतं ना, त्याला वीक एआय डिसाईड करतं हे. ओके. त्याचे एक्झाम्पल्स आहेत. ओके. सेल्फ ड्रायव्हिंग कार म्हणजे ऑटोमॅटिक कार्स जे स्टॉप होतात खड्डे आल्यावरती वगैरे त्याला म्हणतात. ओके. हे काही एक्झाम्पल्स आहेत कशाचे? वीक एआयचे. आता आपण त्याचे एडवांटेजेस बघू. ओके. एडवांटेजेस काय आहे वीक एआय किंवा नॅरो एआयचे, की हाय ॲक्युरसी इन स्पेसिफिक टास्क. जर सिंगल टास्कवरती सारखं-सारखं परफॉर्म केलं गेलं, ट्रेन केलं गेलं, तर त्याची ॲक्युरसी वाढते ना, की बाबा बरोबर उत्तर देतं ते, आउटपुट बरोबर देतं प्रत्येक वेळी. कारण आपण सिंगल टास्कवरती परफॉर्म करतोय. फास्ट प्रोसेसिंग एकावरती काम करतोय म्हणून ते काय आहे, फास्ट होतंय. ओके. रिलायबल अँड इफिशियंट म्हणजे काय, की बाबा ते खूप फ्रेंडली आहे, इफिशियंट आहे, विकी आहे. कारण ते फास्ट पण आहे आणि एका टास्कवरती आपण व्यवस्थित त्याला परफॉर्म करू शकतो. वाइडली यूज वीक एआय मोस्टली आता इंडस्ट्रीजमध्ये यूज केले जातात. ओके. नेक्स्ट आपण बघूत आता त्याचे लिमिटेशन्स. कॅनॉट थिंक लाइक ह्युमन्स. ओके. वीक एआय आहे. ओके. वीक एआय आहे सो ते थिंक करू शकणार नाही जास्तीत जास्त. आपणच त्याला टास्क देतो, करतो, पण ते जास्त थिंक नाही करू शकणार बिकॉज ते वीक आहे. कॅनॉट परफॉर्म मल्टिपल अनरिलेटेड टास्क. एका टास्क सोबत ते काम करत असतं वीक एआय, नॅरो एआय. मग ते मल्टिपल रिलेटेड टास्क सोबत करू शकतं का? नाही, कारण ते वीक आहे. नेक्स्ट काय आहे आपलं? नो ट्रू अंडरस्टँडिंग और कॉन्शियसनेस. ओके. ट्रू अंडरस्टँडिंग होत नाही कारण ते वीक आहे. थोडंफार वर-पुढं होतं ते. ओके. लिमिटेड फ्लेक्सिबिलिटी कारण वीक आहे आणि सिंगलवरती काम करतो सो त्याचे लिमिटेड फ्लेक्सिबिलिटी असतं. ओके. सो नेक्स्ट आपण बघणार आहोत एक्सप्लेनेशन आपण बघू. एक एक्झाम्पल बघू. ओके. अ चेस एआय can play chess very well but cannot drive a car or cook food. ओके. पण आता चेससाठी एआय बनवलो सो ते चेसमध्येच ते वर्क करणार ना, त्या गेममध्येच ते एआय वर्क करणार. जर त्याच्यासाठी बनवलं तर त्याच्यासाठीच वर्क करणार तर कारण ते स्पेसिफिक टास्क आहे. मग तेच आपण ते चेसचं जे चॅटबॉट आहे ते जर आपण ड्राईव्ह अ कार किंवा कुकिंग फूडसाठी वापरलं तर ते करणार आहे का? नाही करणार आहे. ओके. सो ह्याचं म्हणणं काय आहे, की बाबा वीक एआय, नॅरो एआय हे तात्पुरतं म्हणजे एकाशी मर्यादित असतं ते. ते बाकीचे टास्क अडॉप्ट करू शकत नाही. ओके. आता नेक्स्ट आपण बघणार आहेत जनरल एआय. ओके. जसं आपण आता बघितलं, की वीक एआय हे नॅरो एआय आहे. सो जनरल एआय हे स्ट्राँग एआय आहे. म्हणजेच काय, की आपण याच्यामध्ये मल्टिपल इंटेलेक्चुअल टास्क आपण परफॉर्म करू शकतो. नॅरो एआयमध्ये सिंगल टास्क परफॉर्म होतं आणि स्ट्राँग एआय किंवा जनरल एआयमध्ये मल्टिपल टास्क आपण परफॉर्म करू शकतो. चला आता डेफिनेशन बघू. जनरल एआय इज अ टाइप ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स दॅट कॅन परफॉर्म एनी इंटेलेक्चुअल टास्क दॅट अ ह्युमन कॅन डू. ओके. म्हणजे काय, की बाबा जे आपण करू शकतो तसे टास्क जनरल एआय किंवा स्ट्राँग एआय सुद्धा करू शकतात. ओके. इट कॅन लर्न, अंडरस्टँड, थिंक, रिझन अँड अप्लाय नॉलेज इन डिफरंट टास्क. म्हणजे काय, ते शिकू शकतं, ते समजून पण घेऊ शकतं, ते विचार पण करू शकतं, ते कारण पण देऊ शकतं आणि ते अप्लाय पण करू शकतं त्याचं नॉलेज अमंग डिफरंट टास्क म्हणजे खूप सारे टास्कवर ते हे सगळं परफॉर्म करू शकतं. कोणतं? स्ट्राँग एआय. ओके. तर आता त्याचे की कॅरेक्टरिस्टिक्स बघू काय आहेत. ह्युमन लेव्हल इंटेलिजन्स. ओके. ह्याच्यामध्ये काय मानवी बुद्धिमत्ताचं लेव्हल वापरलं जातं स्ट्राँग एआयमध्ये. कॅन परफॉर्म मल्टिपल टास्क वेगवेगळ्या खूप सारे टास्क ते परफॉर्म करू शकतं कारण ते स्ट्राँग आहे. कॅन लर्न न्यू स्किल्स इंडिपेंडेंटली. ओके. कारण ते अडॉप्ट करू शकतं. स्ट्राँग एआय म्हणजे काय, की बाबा स्वतःच ते ट्रेन होऊन स्वतः स्किल्स त्याचं डेव्हलप करू शकतं, लर्न करू शकतं फ्रॉम प्रिव्हियस हिस्ट्री. ओके. कॅन रिझन अँड सॉल्व्ह अनफॅमिलियर प्रॉब्लेम्स. ओके. जे रिलेटेड सुद्धा नसतात ते पण ते सॉल्व्ह करतात कारण ते मल्टिपल टास्क सोबत ट्रेन झालेले असतात. सो जे प्रॉब्लेम त्याला न्यू प्रॉब्लेम जरी आलं ना, तर ते स्वतः ते सॉल्व्ह करायची ॲबिलिटी त्या जनरल एआयमध्ये असते. हॅज अडॅप्टिव्ह लर्निंग कॅपॅबिलिटी. ओके.
ओके. म्हणजे काय, की बाबा वेगळे-वेगळे टास्क दिलं तर ते अडॅप्ट करायला पण तयार होतं. कोणतं स्ट्राँग एआय. ओके. सो आता नेक्स्ट पॉइंट आपण बघू एक्झाम्पल. ओके. एक्झाम्पल ऑफ जनरल एआय. एक्झाम्पलमध्ये जनरल एआय डज नॉट एक्झिस्ट इन रिॲलिटी. इट इज स्टिल थेरॉटिकल. ओके. हे स्ट्राँग एआय आहे. ओके. वीक एआय सध्याला इंडस्ट्रीजमध्ये वापरले जायलेत. कुठे-कुठे वापरले जायलेत मगाशी आपण बघितलो. ओके. इंडस्ट्रीजमध्ये वापरले जायलेत. मग आता स्ट्राँग एआय आहे. स्ट्राँग एआय सध्या थेरॉटिकलच आहे म्हणजे बुकमध्येच आहे. सध्या वापरलं जात नाही आहे. लाइक हायपोथेटिकल एक्झाम्पल आपण बघू किंवा अ रोबोट दॅट कॅन कुक, ड्राईव्ह, टीच ऑर डू ऑफिस वर्क. ओके. सध्या हे बुकमध्येच आहे. रोबोट कुक करायला आहे, ड्राईव्ह करायला आहे. ओके. थोडंफार स्ट्राँग एआय सध्याला आलंय किंवा एक सेल्फ ड्रायव्हिंग कार आहे. फॉरेनमध्ये आता सध्याला चालू आहे ते ट्रेंड. सो इंडियामध्ये सध्या आलं नाही. सो ते अजून पण बुकमध्ये आलं नाही. सो ते एक्झिस्ट करतंय, पण थोडं करतंय. ओके. एआय विथ लाइक ह्युमन थिंकिंग एबिलिटी. ओके. पूर्ण थिंक नाही करणार अजून. म्हणजे हायपोथेटिकल एक्झाम्पल्स आहेत हे. ओके. तर आता ह्याचे एक्झाम्पल्स बघू काय आहेत. कॅन परफॉर्म काय? मल्टिपल टास्क. येस. सिंगल टास्क वीक एआय करतं आणि जनरल एआय हे स्ट्रॉंग आहे. सो ते मल्टिपल टास्क परफॉर्म करतं. फ्लेक्झिबल अँड अडॅप्टेबल. ओके. फ्लेक्झिबल आहे. वेगवेगळे टास्क आपण वेगवेगळे दिलो तर ते अडॅप्ट करतं. कॅन सॉल्व्ह कॉम्प्लेक्स रिअल वर्ल्ड प्रॉब्लेम्स. कुठले पण हार्ड प्रॉब्लेम्स जरी आपण त्या एआयला दिलो, स्ट्रॉंग एआय किंवा जनरल एआय, तर ते ते सॉल्व्ह करायची ॲबिलिटी त्याच्यामध्ये असते. कॅन रिप्लेस ह्युमन इंटेलिजन्स इन मेनी एरियाज. ओके. ते एवढं स्ट्रॉंग आहे, की ते ह्युमनला टॅकल करून स्वतः पण अ, एवढं आउटपुट देऊ शकतं स्ट्रॉंग. सो याला म्हणतात जनरल एआय. त्याचे लिमिटेशन्स काय-काय आहेत सध्याला? तर ते सध्याला अजून एक्झिस्ट करत नाही. फर्स्ट लिमिटेशन कॉम्प्लेक्स टू डेव्हलप. खूप सारं ट्रेनिंग डेटा द्यावा लागतंय. सो हे थोडं कॉम्प्लेक्स आहे. डेव्हलप करायला. एथिकल अँड सेफ्टी कन्सर्न्स. ओके. सेफ्टी कन्सर्न्स पण बघावं लागतात कारण जर आपल्या हातातून ते एआय वागू लागलं तर खूप डेंजर आहे. सो सेफ्टीचे कन्सर्न्स आपल्याला ठेवावे लागतात. रिक्वायर्स मॅसिव्ह कम्प्युटिंग पॉवर. ओके. म्हणजे काय की बाबा खूप सारं कम्प्युटिंग पॉवर त्याला द्यावं लागतं. लाइक हीट ते ऑब्झर्व्ह करायला पाहिजे. पाण्याचा वापर जेवढं हीट निर्माण होतं, पाणी तेवढं लागतं. सो ते सगळं कम्प्युटिंग पॉवरवर ते डिपेंड करतं. सो त्याला खूप कम्प्युटिंग पॉवर लागतं. हीट ॲब्झॉर्ब करायला एआयचं वगैरे कारण ते स्ट्राँग आहे. ओके. तर सिंपल भाषेत आपण ह्या दोन्ही टाइप्सचा आता काय करणार, डिस्टिंग्विश करून समजून घेणार. ओके. म्हणजे पॉइंट्स लक्षात राहतात एक्झाममध्ये लिहायला. ओके. पहिला काय आहे, पहिला डिस्टिंग्विश आहे डेफिनेशन. एआय, नॅरो एआय, एआय डिझाइन फॉर स्पेसिफिक टास्क्स. ओके. जनरल एआय, एआय डिझाइन फ्रॉम ह्युमन लाइक टास्क. ओके. काय डिफरन्स आला ह्याच्यामध्ये, की बाबा नॅरो एआय स्पेसिफिक टास्कशी संबंधित आहे आणि जनरल एआय ह्युमन लाइक टास्कशी संबंधित आहे. इंटेलिजन्स लेव्हल कसं आहे आपल्या नॅरो एआयचं? लिमिटेड आहे कारण ते वीक आहे ना. आणि जनरल एआयचं कसं आहे? ह्युमन लेव्हलपर्यंत इंटेलिजन्स लेव्हल आहे. ओके. नेक्स्ट काय आहे आपलं फ्लेक्सिबिलिटी. तर याच्यामध्ये लो आहे. नॅरो एआयमध्ये फ्लेक्सिबिलिटी काय आहे? लो आहे. कारण ते वीक आहे, लिमिटेड आहे त्याचं इंटेलिजन्स. सो फ्लेक्सिबिलिटी पण त्याचं लो असणार आणि तेच जर जनरल एआयचं बघायला गेलो तर ते हाय आहे. ओके. नेक्स्ट काय आहे आपलं लर्निंग ॲबिलिटी. लर्निंग ॲबिलिटी टास्कचं स्पेसिफिक आहे म्हणजे लिमिटेड एका टास्कवर ते ॲबिलिटी लर्निंगचं आहे त्याचं. पण जर जनरल एआय बघितलं तर मल्टी डोमेन लर्निंगमध्ये येत आहे. ओके. नॅरो एआय एक्झिस्ट टुडे म्हणजे आता एक्झिस्ट आहे का नॅरो एआय, वीक एआय? तर येस, इंडस्ट्रीजमध्ये नॅरो एआय वापरलं जायलंय. पण जनरल एआय हे अजून सध्या थेरॉटिकल बुकमध्येच आहे. ते वापरलं जात नाहीये. पण थोडं-थोडं त्याचं इव्हॉल्युशन झालंय. जे बिग कंट्रीज आहेत तिथं. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल आहे Siri, ChatGPT, फेस रिकग्निशन. ओके. आणि जनरल एआयचं काय आहे? ह्युमन लाइक रोबोट. म्हणजे फ्युचरमध्ये काय आहे स्ट्रॉंग एआय, जनरल एआय त्याला म्हटलं जातं जनरल. ओके. थिंकिंग ॲबिलिटी कसं आहे आपलं नॅरो एआयचं? कॅनॉट थिंक इंडिपेंडेंटली. मग स्वतः ते थिंक नाही करू शकत. बिकॉज ते आपण देतो, त्याच्यावरच ते काम करतं. पण जनरल एआय हे खूप स्ट्रॉंग आहे. स्वतःचे पण डिसिजन्स ते स्वतः करू शकतं. सो इट कॅन थिंक लाइक ह्युमन्स. हे आहे आपले टाइप्स ऑफ
एआय. ओके. नॅरो एआय आणि जनरल एआय हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ओके. हे अशा प्रकारे आपल्याला उत्तर लिहायचं आहे एक्झाममध्ये फुल मार्क्स भेटण्यासाठी.